भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर ग्रामपंचायतीत भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न। भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर ग्रामपंचायतीत विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला। या सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, टीडीसी बँकचे संचालक प्रशांत पाटील, माजी सरपंच सिद्धेश पाटील व ग्रामपंचायत अंजूरच्या विद्यमान सरपंच वैजयंती नामदेव पाटील, उपसरपंच नंदलाल प्रकाश पाटील आणि सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गावामध्ये व्यायामशाळा, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन जलकुंभ, घनकचरा प्रकल्प, बंदरावरील स्मशानभूमी नूतनीकरण, महिला मंडळ हॉल, धापरावरील स्मशानभूमी सुशोभीकरण, ई लायब्ररी, शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 3 हायमास्टचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेसाठी टीव्ही वाटप, अंगणवाडी केंद्र, क्रिकेट मैदानचे उद्घाटन, 2 बस स्टॉप, सार्वजनिक शौचालय, 2 प्रवेशद्वार अशा अनेक विकास कामांचे उद्घाटन व भव्य लोकार्पण करण्यात आले। ग्रामपंचायत दिवे-अंजूरच्या या उल्लेखनीय विकास कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशंसा केली। गावातील सर्व स्तरावरील लोकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ग्रामपंचायत दिवे-अंजूरचे सरपंच, उपसरपंच, सर्व विद्यमान सदस्यांचे देखील कौतुक केले आहे। दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दिवाळी हा फक्त एक क्षण नसतो, हा दिवस नसतो। दिवाळी आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, आपल्या परंपरेचं प्रतीक आहे, आपल्या सगळ्यांच्या कौटुंबिक संस्कृतीचा पारिवारिक सोहळा आहे आणि म्हणून ह्या सोहळ्याच्या आपल्याला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये 2 दिवसात असणाऱ्या लक्ष्मीपूजनाची देवी ही लक्ष्मी ही सगळ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी घेऊन येईल असा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना माता लक्ष्मीने द्यावा अशी लक्ष्मीच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो। आणि व्यायामशाळा, घनकचरा प्रकल्प, व्यायामशाळा, महिला मंडळ हॉल, अंगणवाडी या 3 वास्तूंचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। तर अनेक या गावाच्या शिरपेचात विकासाचा तुरा होणारी कामांचं भूमिपूजन, जे घनकचरा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या मुळे तुमच्या आमच्या घरामध्ये निर्माण होणारा कचरा याच्यापासून खत बनवण्याचा प्रकल्प, त्याचा शुभारंभ होत आहे। त्याचबरोबर हायमाचं उद्घाटन आहे, स्मशानभूमीचं नूतनीकरण आहे, धापरावरील स्मशानभूमीचं सुशोभीकरण, 2 बस स्टॉप, सार्वजनिक शौचालय, जिल्हा परिषद शाळेकरता टीव्ही वाटप, क्रिकेट मैदानाचं उद्घाटन आणि 2 प्रवेशद्वार त्याचं भूमिपूजन असे अनेक उपक्रम आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल तर काही वास्तू आमच्या पाटील परिवाराच्या माध्यमातून निर्माण केलेले असतील, त्यांचं असेल, त्यांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालेलं आहे। मी नेहमी सांगतो, एखाद्या गावची माणसं ती कशी आहे, त्यांच्यावर संस्कार कसे आहे, हे कसं ओळखायचं असते। त्या गावच्या शाळेची इमारत कशी आहे, त्या गावच्या मंदिराची इमारत कशी आहे, त्या गावामध्ये विकास कशा पद्धतीने झाला आहे, या विकासांच्या गोष्टींवरून त्या गावातल्या संस्काराची ओळख होत असते। या जबाबदारीने विधान करतो, या गावामध्ये विकासाची जी कामं झालेली आहेत त्या कामांच्यामुळे आपली शाळेची इमारत असेल, ठाणे जिल्ह्याचं मला माहित नाही, कदाचित ठाणे जिल्ह्यात असेल प्राथमिक शाळा या अंजूर जिल्ह्याची ठाणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे। आपलं मंदिर असेल, परवाच अजित पवार
गावचं शहरातलं नाही मी सांगतो, कुठल्याही गावामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असं मंदिर नाही. हे मंदिर एक नंबर. तुमच्या गावात महिला मंडळाचं हॉल झालं, व्यायामशाळा झाली. एक महिला मंडळाचा हॉल आम्ही शाळेच्या समोर बनवतो, तुम्ही सरपंच असता त्या काळात पुणे असेल. इतका संघर्ष झाला होता की सांगू शकतो. ते दररोजच वाद व्हायचे. त्या संघर्षातून ते आपण त्या ठिकाणी महिला मंडळाचा हॉल बनवलं. ते तोडल्यानंतर पुन्हा महिला मंडळाला हॉल नव्हता. माझे सर्व मुले यांनी विचार केला आणि जगन्नाथ पाटील त्याची बहीण विशाल असेल फडणवीस यांना विनंती केली, त्यांनी जागा दिली आणि या दूरदर्शी इमारत त्या ठिकाणी उभी राहिली. फक्त महिला मंडळांची सोय नाही झाली, फक्त तरुण मुलांची सोय नाही झाली. आपली जी एक भगिनी आहे त्या भगिनीच्या व्यवसायाची उत्पन्नाची सोयी करून देण्याचं काम या सरकारने केलं. हे विशेष कौतुकास्पद. आपल्याकडून लग्न होऊन कुठेतरी गेलेली आहे, आज तिच्या उत्पन्नासाठी 3 का 4 गाडी, 4 गाड्या त्या ठिकाणी निर्माण करून त्यांना देणं, म्हणजे 10-20 हजाराची व्यवस्था महिन्याला त्या भगिनीसाठी निर्माण करण्याचं काम त्या सरकारने केलं. मी माझे वडील नेहमी सांगायचे की माणसाने स्वार्थातून परमार्थ साधला पाहिजे. त्या ठिकाणी महिला मंडळाचं हॉल होणं आपला स्वार्थ आहे, व्यायामशाळा होणं हे आपला स्वार्थ आहे. तर ह्या स्वार्थातून त्या भगिनीचा परमार्थ साधला गेला ही निश्चितपणाने माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची या मुलांनी केलेली सुरुवात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण अनेक भाषणं ऐकली असतील. आपल्याला नेहमी भाषण करून सांगा की बुवाकारांचं स्वप्न होतं दिव्याची दिवापुरी झाली पाहिजे. मला असं वाटतंय की इतक्या सुविधा कुठल्याच गावामध्ये असू शकत नाही आणि दिव्याची दिवापुरी करण्याचं स्वप्न जे माझ्या वडिलांनी बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला ताकद दिली म्हणून मी करू शकलो. याचं श्रेय माझं नाही तर माझ्या समस्त ग्रामस्थांचं आहे. जर गावकऱ्यांनी मला सरपंच केलं नसतं तरी त्यावेळेला जुले लोक इथं आहेत, डोकं डोक्यावर चिखलात आपण पावसाळ्यात जातो. तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी 15 ऑगस्टच्या पहिल्या भाषणात सांगितलं की पुढच्या 15 ऑगस्टला तुमच्या पायाला चिखल लागणार नाही याची खबरदारी मी घेणार. तेव्हा तुम्ही फक्त सरपंच हो. आणि गावच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती होतं माहिती तुम्हाला? फक्त 6,000 महिन्याला नाही, वर्षाला. मी जेव्हा हे भाष्य केलं शाळेच्या मैदानातून त्यावेळेला वर्षाला ग्रामपंचायतीचं उत्पन्न 6,000 होतं आणि जेव्हा इस्टिमेट बनवलं रस्त्याचं त्या रस्त्याचं इस्टिमेट झालं होतं 1,12,000. 1,12,000 उपलब्ध केले आणि सगळ्या गावामध्ये डांबरीचे रस्ते केले आणि पुढच्या 15 ऑगस्टला कुठल्याही ग्रामस्थांच्या पायाला चिखल लागलं नाही. दिलेला शब्द पूर्ण करण्याची परंपरा आणि संस्कार जे आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेले आहेत. देवेशनी वाटताना सांगितलं ते आपण ग्रामस्थांना दिलेले सगळे शब्द पूर्ण केले. शब्द पूर्ण करणं हे आपल्या असलेले संस्कारातून हे सगळं आपण करतो. आता दिवाळीचा सण आहे आणि या सणानिमित्त देवेंद्र पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, सरपंच आणि त्यांच्या सहकार्याने हा एक दिवाळी धमाका आयोजित केल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, खऱ्या अर्थाने गाव म्हटल्यानंतर गावच्या लोकांना नागरी सुविधांची गरज असते. रस्ते, पाणी, गटर या प्रमुख गरजा असतात आणि या गरजा पूर्ण करत असताना त्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे हे कार्यक्रम आणि या सुविधा उपलब्ध करून देणं म्हणजे आंधळ बघतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. आणि अशा प्रकारे 2 डोळे देऊनही ज्या माणसाला त्याची जाणीव नसते तर त्याच्यावर आपण ओळखायचं असतं की बाबा त्याची नीतिमत्ता काय. आणि म्हणून हे असे कार्यक्रम करत असताना आपण सर्वांच्या सहभागातून कार्यक्रम करतात
आपले नेते आहेत कपिल पाटील यांच्या माध्यमातून कार्यक्रम होतात, तेव्हा आपण देखील त्या मनस्थितीत त्यांच्या सोबत राहून कार्यक्रम करून घेणं महत्वाचं असते. देणाऱ्याचे हात आधार घेणाऱ्याचा पदर फाटका असला तर विकास होणार नाही. आणि हे कोण करू शकतो तर ज्याची दूरदृष्टी आहे ते कपिल पाटील. कोणाला नसेल तर त्यांच्या भूमिकेतून जे काही सुविधा या ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांना नेहमी सांगून हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आपण तर त्यांना काही सांगू शकत नाही की बाबा हे करा ते करा, पण त्यांची जी भूमिका असते ही तुमच्या आमच्या आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असते. आणि म्हणून आपण सर्वांनी नेहमी एकत्रित राहून या दानशूर नेत्याच्या मागे उभं राहून या गावाच्या विकासामध्ये आपला देखील सहभाग असावा म्हणून आपण सतत त्यांच्या मागे राहून या कामाच्या निमित्तानं पाठपुरावा करावा. आणि या ठिकाणी सर्व सरपंच सदस्य विशेष म्हणजे देवेंद्र पाटील आपण ज्या हा कार्यक्रम केला खऱ्या अर्थाने किती दिवसातून हा कार्यक्रम होतो. मागे देखील आपण एका आधी 10-15 कामांचा एक लोकार्पण सोहळा केला होता आणि त्याच्यामध्ये बरंच गॅप पडलं. आणि हे तुम्ही काम एवढे दिवस केल्यानंतर काही लोकांना अजून दिसत नाही किंवा हे लोक काय करतात ग्रामपंचायत वाले. तर तुम्ही जर अशी 1-2-3-4 कामांचा कधीतरी एखादा कार्यक्रम आयोजित केला तर लोक नाही करते की बाबा हे कार्यक्रम चालू आहे, पण तुम्ही आता एकदम हा धमाका फोडता. निश्चितपणे हा सर्वांचा बुलंद आवाज बंद करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. खरोखर मी आपल्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो. चांगल्या सणाच्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो. व या सणाच्या दिवसात आपल्याकडे आज जो विकासाची दिवाळी आज आहे त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला एक कार्यक्रम करण्यायोग्य विकासासाठी निधी दिली त्याबद्दल सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं मी मनापासून आपल्या ग्रामस्थांतर्फे व ग्रामपंचायततर्फे आभार व्यक्त करतो. आपण साहेब आज या चांगल्या दिवशी घन कचरा प्रकल्पाचं भूमिपूजन, स्मशानभूमी नूतनीकरणाचं भूमिपूजन, उद्यान वॉकिंग ट्रॅकचं नवीन उद्घाटन, 2 बस स्टॉप, टॉयलेट, 2 प्रवेशद्वार, क्रिकेटच्या मैदानाचं, ई लायब्ररीचं भूमिपूजन, शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण 60 टीव्ही उपलब्ध करून देतोय, नवीन 3 हायमास आपण बनवले. आपल्या हस्ते आताच एक अंगणवाडीचं उद्घाटन झालंय. एक स्वर्गीय पुरुषोत्तम महेश्वर पाटील व्यायामशाळा व ओम शिव महिला मंडळाच्या हॉलचं आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की मागच्या या आपल्या आशीर्वादाने जे गावात विकासाची कामं होत आहेत ते आपण मी शाळेत 30 ते 35 वर्षापासून बघतोय की गावात अंडरपास झाला पाहिजे आणि अंडरपास झालेला आहे. जवळजवळ 50% जी गावाची 60 ते 70 वर्षापासून आपण लोकांकडून ऐकतो गावात अंडरपास झाला पाहिजे. गावात अंडरपासची आपण बघितले सगळे गावकरी बघतात अंडरपास ही झालेला आहे. गावात आपण एक डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हॉल शाळेच्या वरती शाल हॉल केलेला आहे. गावात काउंटर रूम केलेला आहे. आणि खरोखर तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रयत्नाने आपल्याला या गावाचं भाग्य आहे. या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवा भाऊ आपण जवळजवळ 2 वेळा मुख्यमंत्री या गावात उद्घाटनासाठी आणणार. एक उद्यानाचं स्वर्गीय मणिभाई मोरेश्वर पाटील उद्यानाच्या उद्घाटनासाठी आणि आपण ज्या मंदिरात बसलोय अतिशय ठाणे जिल्ह्यात असं मंदिर आपल्याला कुठल्या गावात दिसलं अशा मंदिराच्या उद्घाटनासाठी आपण मुख्यमंत्र्यांनी इथे आले. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. आपण हे सर्व विकास कामं करत असताना जवळजवळ हा समाज हॉल आणि व्यायामशाळा याला जवळजवळ 1 करोड रुपये आपण खर्च केलेला आहे. आणि आपल्या आदेशाने आपल्या पाटील परिवाराने आपल्याला आपल्या गावात मंडळाची एक सुसज्ज व्यायामशाळा असली पाहिजे, हॉल असले पाहिजे. यासाठी आपण जो आम्हाला आदेश दिलेला त्याची आम्ही पूर्तता केली. साहेब खरोखर मनापासून आनंद वाटते. आणि हे असे कार्यक्रम करत असताना आपले ग्रामपंचायतीचे 7 सदस्य खरोखर मनापासून मागच्या 5 वर्षात मला नेहमी सांगायचे आपण गावाला जो शब्द दिलेला आहे तो शब्दाची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच कार्यक्रमाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते करणार नाही. साहेब आपण मागच्या 5 वर्षात जो लोकांना शब्द दिलेला होता
तो शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या जनतेच्या आशीर्वादाने जेव्हा जेव्हा आपल्याला आशीर्वाद या जनतेने दिला त्या आशीर्वादाची पूर्तता करण्याच्या आपल्या मार्गदर्शनाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मागे साहेब मी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपण नव्हते, मी कार्यक्रमाला होतो. आपल्या गावचा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण आहे, पण त्या सगळीकडे भरणी आणि आयएफसी प्लांट असल्यामुळे तो खराब झाला. आपण त्याच दिवशी मला सांगितलं तू शाळेजवळ शब्द दिलेला तो शब्द पूर्ण झाला पाहिजे. लगेच आम्ही तो मंदिरावरचा रस्ता आहे त्याचं कामही सुरू केलेलं आहे. तोही जवळजवळ 1 महिन्याभराच्या तोही रस्ता कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल. आपल्या आशीर्वादाने आपल्या प्रयत्नाने जे जे आमच्याकडून होत असते आम्ही ग्रामपंचायत सदस्य आपले सर्व वरिष्ठ आपल्याकडे ज्याची ज्याची आम्ही मागणी करतो त्याची पूर्तता होते. खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही आपल्या नेतृत्वाखाली साहेब काम करतो. आपण आपल्या आशीर्वादाने आता जी रोडो आपल्याकडे जाणार आहे ती काल्हेरला फक्त जेटी होती, पण आपल्या प्रयत्नातून आता जवळजवळ 5 करोड रुपये आपल्या गावावरही रोडोची जेटी होऊन आपल्या गावावरही जी बोट सेवा सुरू होईल ती आपल्या गावावरही थांबेल. हे खरोखर आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आम्ही त्या दिवशी सांगितलं आपल्याला की आपल्या गावातले अंतर्गत रोड ड्रेनेज हे आपण तुम्ही सांगितलं का मध्य भागातून गावाच्या झाले पाहिजेत. सगळ्यांचे गावच्या लोकांची विचारपूस करून ड्रेनेजचा सिस्टम असेल गावचे रस्ते जे खराब झाले असतील साहेब गावचा रस्ता जसा खराब नाहीये पण तरीही तुम्ही सांगितलं तर 5 करोड रुपये जवळजवळ MMRD मी तुम्हाला दुसरे मंजूर करून देतो. हे आपण सांगितले लवकरात लवकर होईल. साहेब आपण एक क्रिकेटचं मैदान केलेलं आहे बॉम्बे धाब्याच्या समोर. जवळजवळ 2 ते 3 दिवसात ते मैदान हे खेळासाठी खुला होईल आणि त्या मैदानात आपण गावचे लग्न कार्य जे काय करण्यासाठी अडचण होते त्याची पूर्तताही त्या ग्राउंडच्या माध्यमातून होईल. हे खरोखर गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आता आपण साहेब गावात कपिल पाटील फाउंडेशन तर्फे आपले वरिष्ठांशी बोललोय आणि काही महिला आणि काही यंग यांची एक कमिटी तयार करून गावात कोणालाही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल आणखी काय प्रॉब्लेम असेल ही कमिटी निर्णय घेईल आणि आम्ही कपिल पाटील फाउंडेशन मार्फत त्यांना मदत केली जाईल. हे कुठल्याही गावच्या नागरिकाला कुठलाही प्रॉब्लेम असेल त्रास असेल त्याच्यामुळे त्या त्रासात त्याला कुठलाही टेन्शन घेण्याची गरज नाही याच्यासाठी ती कमिटी साहेब काम करेल. आम्ही निर्णय घेतलेला आहे. साहेब हे सगळं करत असताना आपल्या गावचे आपण बोलतो गावात रोड रस्ते करत असताना आपण 1 फूट जागा सोडत नाही. पण मी खरोखर जेव्हा मी व्यायामशाळांनी महिला हॉल करायचा विचार केला तो मी आपले स्वर्गीय जमनादास पाटील यांची बहीण असेल परिणत रामजी पाटील पडरेबाबा असतील विशाल पाटील असेल त्यांना फक्त एक विनंती केली की मला अशी इच्छा आहे एक हॉल बनवायचा आहे महिलांसाठी आणि जिम बनवायची. विशालनी त्वरित सांगितलं का दादा आपली जी जागा आहे आपण ती जागा आपली देऊ. खरोखर हे गावाच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे का असे नागरिक पुढे येऊन गावासाठी अशी जागा देण्यात खरोखर त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. अंगणवाडीसाठी एवढी दिवस जागा उपलब्ध होत नव्हती. काशीनाथ दिनकर काका यांना सांगितलं आम्ही की तुमची जागा तलावावर आहे ती जागा तुम्ही उपलब्ध करून द्या. ती जागाही त्यांनी उपलब्ध करून दिली. खरोखर असं या दानशूर लोकांचं आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आता आपल्या मार्फत आम्ही सत्कार करणारच आहोत. पण यापुढेही गावाच्या प्रत्येक विकासाच्या बाबतीत आपल्या आशीर्वादाने जे जे काम गाववाले सांगतील किंवा ग्रामस्थ सांगतील ग्रामपंचायत म्हणून अनेक नागरिक म्हणून आमची जबाबदारी आपल्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करू.